आणि 1 वर्षाने पोहतो एकदम. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पोहतो आम्ही, त्यानंतर डायरेक्ट आता येतो. चल बाय बाय. हॅपी बर्थडे डिअर लाल्या. होती पण मस्त दर्शन एकदम भारी झालं मामांच्या आशीर्वादाने. आणि मंदिर पण बघा एकदम वातावरणामध्ये दिसतं एकदम भारी. दीपक शेठ हे आमची मावशी वाट बघते विचारी. नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या गावच्या व्लॉगमधील पार्ट 4 मध्ये. तर आजचा व्लॉग असणार आहे आपल्या कोल्हापूरमधून स्टार्ट होणार आहे. आपण आहोत आता संकेतच्या गावाला आणि आता आपण सध्या आलेलो आहोत विहिरीवरती पोहायला. इथे विहीर आहे आणि हे बघू शकता शेत अगदी मस्त आहे, हिरवं एकदम. सूर्य पण आलेला आहे आणि आपल्याला जायचं आज बऱ्याच ठिकाणी. आदमापूरला जायचं आहे बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी. आणि या साईडला देखील बघा मस्त असे हे आहेत, बकरी वगैरे आहेत मस्त एकदम, मेंढे आहेत मस्त. आणि बघा बकरीची पिल्लं देखील आहेत आणि मस्त वाटतं. वातावरण एकदम भारी आज कोल्हापूरमध्ये. आणि आपण आता जाणार आहोत पुढे बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी. आज पौर्णिमा देखील आहे म्हणून गर्दी देखील असेल, पण जाऊयात आता थोड्या वेळाने येतात पवन संकेत आणि मग आपण जाऊयात पोहायला. मग आजच्या दिवसाची सुरुवात अशीच होणार आहे. चला तर मग जाऊयात. म्हणजे तिथल्या विहिरीमध्ये पाणी थोडं कमी असल्यामुळे दुसरी विहीर बघायला चाललो आपण. बघूयात दुसरी विहीर कशी आणि तिथे पाणी असेल तर मग तिथे जाऊयात. आज तर पोहायचा प्लॅन आहे, बघूया काय होतं आज. असं रोशन दिसतंय एकदम भारी. संकेत आणि पवन आणि मी तिघंजणं चाललो आहे पोहायला. बाकी दोघंजण आहेत घरी आंघोळ करतात. ते बोलले आम्ही नाही आहेत पोहायला. पण इथं आलेलो आपण विहीर बघायला, पण इथे पण पाणी जरा खराब वाटतं. म्हणजे शेवाळ झालेत वरती, ते शेवाळ बाजूला केल्यावरती होईल. अजून एक विहीर आहे, बघूयात ती आणि मग काय करायचं ते ठरवूया. मंडळी त्या साईडला ते पाणी खराब होतं थोडं, म्हणजे शेवाळ झालेले, बाकी काय नाही, पाणी चांगलंच आहे. पण या साईडला बोलतात की असेल चांगलं, बघूयात कसं आहे काय. मस्त माहिती नाही काय कसं काय स्ट्रक्चर. मी पहिल्यांदा ह्या विधी पाणी वेणी तर एकदम भारी आहे. आणि ह्या पायऱ्या उतरून पण आपल्याला जाता येते, मग काय टेन्शन नाही. आता जाऊयात पोहूयात थोडा. मस्त 15 डिग्री सेल्सिअस असेल थंड पाण्यात आलं ना, थंडी एकदम जोरात आहे. आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे बघा, पाणी आतलं दिसतं एकदम मस्त. आता आपण पण जाऊयात. सगळं हे वरती तरंगत होतं ते आता सरकवल्यावरती म्हणजे विचार हे पाला पाचोळा पडतो ह्याचा, त्यामुळे ते थोडं वरती दिसतं. पण पाणी अगदी स्वच्छच आहे खाली बघा. हे सरकवलं कोपऱ्यामध्ये, पाणी एकदम स्वच्छ. आता आपण पण जाऊयात, थोडा वेळ पोहूयात आणि मग बाहेर निघूयात. पाणी हलवून टाकलं एकदम. वातावरण तर एक नंबर आहे, पण विहीर तर एकदम टॉपची चमकते. हा घसली एकदम आरपार दिसते, सगळं क्लीन आहे, सगळं पाणी वगैरे स्वच्छ एकदम मस्त वाटतं पोहायला. पण पाणी पण जड नाही, मस्त एकदम. मागच्या वेळेस आम्ही वेगळ्या विहिरीत होतो, पण तिथे पण मजा आली. आणि इकडे तर एक नंबरच आहे. पाणी बघा कसलं आहे, स्वच्छ एकदम मस्त वाटतं. आणि 1 वर्षाने पोहतो एकदम. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पोहतो आम्ही, त्यानंतर डायरेक्ट आता. पण मजा तेवढीच.
बघूया आता मस्त मस्त पाणी आणि एकदम पोहण्याचा आनंद घेऊया आणि फुल मजा करूया. फुल मजा. खतरनाक रे, मस्त आहे मस्त. तर मंडळी आता थोड्या वेळातच आपण निघणार आहोत आदमापूरसाठी, कारण आता आपलं झालेलं आहे विहिरीवर पोहून आणि आता आपण चाललो आहे संकेतच्या घराकडे. आणि इथेच आहे समोर संकेतचं घर आहे बघा, आणि इथे ती विहीर आहे इकडे. झालं आता पोहून. मजा केली म्हणजे खरंच मजा केली, कारण 1 वर्षाने आम्ही पोहलो आणि बरं वाटलं इतक्या वर्षभराने पोहणे एकदम. आणि मस्त आज मजा केली. असंच आता बघूया, परत गावाला येईल तेव्हा नक्कीच पोहूया परत. पण आज तर मजा आली. आणि बघा राहणं पण एकदम मस्त वाटतं. तर मंडळी फायनली आपण आता नाश्ता करतो आणि नाश्ता करून निघायचं आपण बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता आपण संकेतच्या आत्यांनी दिलेले पोहे खाऊयात आणि मग जाऊयात बाहेर. आतमध्ये पण खातात संकेत वगैरे. मग आपण आता थोड्याने निघूयात. आता आपण निघतो संकेतच्या इकडनं आणि आपले 2 भाऊ भेटले बघा. नाव सांग की असली. ओमकार आणि युवराज. दोघं भाव आहेत आपले. मागच्या झाल्यापासून ओळख झाली आमची, पण यावेळेस काय शाळेत पळायला काय भेटली ना आम्हाला. पवायला आलं यार तुम्ही. आता कधी जाणार पवाय? आता मे महिन्यात सुट्टीतच. आता डायरेक्ट सुट्टीत. आज आला असता लवकर लागा गेलो असतो का नाही. जाऊयात आता, भेटू मग परत. चलो जाऊयात. हो हो येतो आजी. आजचा पण प्लॅन मस्त आहे. बघू आज मस्त चांगला प्लेसेस फिरू. येतो गे जत्रेला येतो, जत्रेला येतो. आजीला बुलेटवर बसवते. चला येतो. चल बाय बाय. चला 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 आता. राईट घे, राईट घे. हो करतो. कोण राईट घे, राईट घे. राईट नाही सांग. राईट नाही, रस्त्याचं काम चालू आहे ना. तर मंडळी आता फायनली आपण आदित्यच्या घरी पोहोचणार आहोत. आणि आता आपण निघालो संकेतच्या घरातून आदमापूरला जाणारच आहे. तेवढ्यात बोललो की आदित्यच्या घरच्यांना पण भेटूया, म्हणजे त्या गावातल्या मित्रांना वगैरे, आणि त्यांना भेटून मग पुढे जाऊयात. आता जाऊयात पहिल्यांदा आदित्यच्या गावाला, मग जाऊयात पुढे. जाऊयात ना. हां खायसाठी भाज्या ना. अरे पहिले ड्रायव्हिंग कर ना. बघ ना, खायला पाहिजे का. तोंडात आधीच काय काय भरलं आणि हे पण पाहिजे. तोंडातलं पहिलं काढ तरी झालं सगळं. ह्याला देतोय तर नव्हे की. अरे घे ना. लवकर आता जाऊयात पुढे. तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत आदित्यच्या गावामध्ये. आणि आदित्य गेला तिथे मित्रांना भेटायला, आणि आदित्यचं घर आहे इथे बघा. आणि आता आपण थोड्या वेळाने जाणार आहोत आदमापूरला. त्यांचा त्या मशीनवाला नंबर गुगल आपण खूप फिरायचं आहे. बघू भेट घ्यायची हवामाननी बोलवलं, कारण तुम्हाला होत नाही. जाऊयात आदमापूरला बाळूमामांना भेटायला, त्यांचा आशीर्वाद घ्यायला. चला. जवळ चला चला चला. जाऊया. चल लय लेट झालाय आधीच.
आता माझी जिरली. आता मोकळा झाला, आता झोप नाही येत तुला लवकर. जाऊया आता जायचंय आदमापूरला, परत आपल्या इथला आप्पा आहे त्याच्या घरी जायचंय आणि मेतकीला पण जायचं आणि मग पुढचा प्लॅन नंतर सांगतो. नाही एवढं नाही ऐकलं लाल तर केकच कापलेला आल्या. मंडळी आता आपण थांबलो होते नाक्यावरती आणि विचार केला की काहीतरी खाऊया. केकच आला. हो खायचा इकडेच. चॉकलेट हो नाही तर केक खाऊयात आणि मग बघूयात काय काय होतंय. अजून घ्यायचं. आता आपण केक खाऊयात. ओ ये बाई बे बड्डे कोणाचा? लालाचा बड्डे लाला. अरे काप तुझ्या हस्ते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर लाल्या, हॅपी बर्थडे टू यू. पुन्हा पुन्हा दिवस यावा वाढदिवस आमच्या लाल्याचा. पुन्हा पुन्हा दादा कट करतो. थांबवायचे असेल तर आधीच थांबवावे लागणार. तर मंडळी बघू शकता तलाव किती मोठा आहे, मस्त वाटतं. राईट नाही उचल नारळ आहे ना पाठी पुढे कसलं मस्त त्या वाटतं. साईडला पण इकडे चांगलं आहे. इकडे पोर आहेत, इकडे जाणार, इकडे कोण नाही पाहिजे. इथे जा. कसला मस्त तलाव आहे बघा. तर आपण गाडी लावले आणि तलाव एकदम भारी. त्या साईडला मासे पकडते बघा, एकदम भारी मस्त वाटतं. हे लोक फोटो काढतात आणि आपण ब्लॉग. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत काल भैरवाचं दर्शन घेण्यासाठी. कुठे आहे तरी लोकेशन एक्झॅक्ट? गडिंग्लज पासून थोडा पुढे. हां, गडिंग्लजपासून थोडं पुढे काल भैरवाचं दर्शन घेण्यासाठी आलो. गेल्या वर्षी पण आलेलो आपण. एकदम भारी मंदिर आहे. आणि तेव्हा आम्ही बाईकने आलेलो. इथे खाली बाईकने पार्क केलेली होती या साईडला आणि इथे मंदिर आहे. इथे समोर खाली पायऱ्या होती. थोडंफार प्रसाद आणि नारळ घेऊया आणि मग जाऊयात खाली. अशा पायऱ्या आहेत आणि इथून खाली ते मंदिर आहे आणि एकदम भारी कळस पण मस्त आहे त्याचा. गेल्या वर्षी आम्ही आलेलो तेव्हा बघितलेला, आवडलेला तेव्हा सगळ्यांनाच. एकदम मस्त. तेव्हा आम्ही आलेलो काय रे. मस्त वाटलं. मंदिर मस्त आहे. निसर्ग पण एक नंबर इकडे एकदम भारी. ते पावसाळ्यात पावसाळ्यात यायचं एकदमच भारी. चांगला खूप असतं हिरवळ. बघा ना आत्ताच बघा जाणवते म्हणजे असं काय वाटत नाही की गरमी वगैरे. गारच लागतं. काय टेन्शन नाही. फक्त एवढंच की पावसाळ्यात आला की अजून मस्त वाटेल. आत्ताही चांगलंच आहे, त्यात काही विषय नाही. पण मंदिराचा कळस बघाल तर एकदमच भारी. इथूनच दिसतोय थोडा थोडा. आता आज आपले शनिवारी आलो आपण. शनिवारी आलोय काय भैरवाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यात पौर्णिमा पण आहे आज. बघा आता दर्शन घेऊया, परत जायचं आपल्याला आदमापूरला. खूप वेळ झाला आहे बघा, 3 वाजले आता. मस्त असा कळस. मागच्या वेळेस आम्ही तिकडे बाईक लावली आणि तिकडूनच खाली आलो त्या साईडून. असं तिथून कळसासोबत फोटो मस्त होता. तिथे पण जाऊया का आदित्य वरती फोटो काढायला? काल भैरव. काल भैरव. आज शनिवार प्लस पौर्णिमा आहे. आदित्यला भारी उलट दिवस चांगला आज. नंतर आपलं नशीब पण झालं, गर्दी पण कमी भेटली. मस्त दर्शन होणार आज. काल भैरव ही सर्वात पहिलं म्हणजे रूप म्हणजे एक अवतार म्हणजे म्हणू शकत नाही मला एवढं माहित नाही, पण बालभैरव. बाळभैरव मस्त वाटतं. म्हणजे टोटल 8 भैरवांपैकी एक भैरव. बालभैरव, बाळभैरव. भैरव, मातंड भैरव असे
अवतार आहेत. अवतार आहेत वेगवेगळे, त्यातील एक बाळभैरव. जाऊयात आता इथे पाय वगैरे जरा घेऊन जाऊया आपण आतमध्ये. काय बोलला? आपण गाडी वरती चढवणार ना, जो वरतून आलेला असणार ना त्याला रिव्हर्स वरती पाठवायचा आपल्याला जायला. तुला हुशार. जितेश आहे तो. जितेश डर के आगे जितेश. हेवी लायसन्स. सगळे लायसन्स चालून झालाय तो. ट्रान्सपोर्ट विन्सपोर्ट सगळे दिल्लीपर्यंत. काय भैरव पाड्याची वाट. अतिशय सुंदर असं देवाचं रूप आहे, बघू शकता. इथं आपण आता काळ भैरवाचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलोय. अतिशय सुंदर असं महादेवाचं रूप आहे. ते बघू शकता किती सुंदर असा कळस आहे काळ भैरवाच्या मंदिराचा. एकदम मस्त. बघा महाकाली देवीचं दर्शन होतं आपल्याला. अतिशय सुंदर असं देवीचं रूप आहे. चला मंडळी, आता वाजलेत 5 आणि आपण आता पोचणार आहोत आदमापूरमध्ये. जवळच आहे एकदम, आता काय लांब राहिलेलं नाही. भाऊ मामाच्या नावानं चांग झालं. आपण गेलेलो आप्पाच्या घरी, म्हणजे आपल्या इथे राहणारा, आणि त्या घरी जाऊन आपण थोडा चहा वगैरे सगळ्यांनी फ्रेश वगैरे झाले. मग आपण निघालो आदमापूरसाठी. आणि आता बघूया, आता तरी 5 वाजलेत आणि बघू कसं कसं होतं. तर मंडळी, आता आपण दर्शनासाठी चाललेलो आहोत. त्या साईडच्या लाईनमध्ये खूप गर्दी होती. आपण या लाईनीने चाललो, बघूया पुढे काय काय होतं. असं मंदिर आहे आणि या साईडला मेन मुख्य गाभार आहे मामांचा आदमापूरचा. तर मंडळी, आपल्या ना खूप लवकर दर्शन झालं, म्हणजे बोलू शकता की ना मामांचा आशीर्वादच. पौर्णिमे दिवशी आपला अगदी 5 मिनटात बोलायला तरी चालेल, 5 मिनटात दर्शन झालं. या साईडून गर्दी होती आणि इथून आम्ही गेलो तर डायरेक्ट विदाऊट गर्दी होती. म्हणजे या साईडचा गेट कोणाला माहीत नसावं जास्त, त्या साईडला जास्त गर्दी होती. पण मस्त दर्शन एकदम भारी झालं मामांच्या आशीर्वादाने. आणि मंदिर पण बघा एकदम वातावरणामध्ये दिसतं, एकदम भारी मस्त वाटतं आणि भारी वाटलं एकदम दर्शन करून. 1 वर्षाने आलो परफेक्ट. आम्ही मागच्या वेळेस आलेलो बाईकने आलेलो आपण, आणि यावेळेस जितू पण आला आणि आपण कारने आलो. तर मस्त. तू भंडारा का नाही लावला? भंडारा गाव आधी सुटला. अरे हा ह्याचं काय परत लावूया आपण भंडारा, काय टेन्शन नाही. पण मस्त दर्शन झालं. आता मामांचा आशीर्वाद देखील आहेच आपल्यासोबत. तर जाऊयात आता मेतकीमध्ये आणि मेतकीमध्ये मामांचं दर्शन घेऊयात. बघा मेतकीला जातो ना, केवढं भारी मस्त नदीच असेल, एक नंबर वाटते. आणि आता आपण मामांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण मेतकीला चाललो आहे. त्यांचं अजून एक मंदिर आहे तिकडे, मंदिर तिथे पाहणार आहोत आपण. आणि आता जवळच आहे मंदिर. तिथे आदमापूरला तर आपलं 5 मिनिटात दर्शन झालं. लाईन होती खूप, पण आपण दुसऱ्या गेटने गेलो. 2 गेट आहेत तिकडे, पण एका गेटला खूपच गर्दी होती आणि एका गेटला काहीच गर्दी नव्हती. त्यामुळे पटकन दर्शन झालं मामांचं. तर म्हणजे आपण आता पोचलेलो आहोत मेतकीमध्ये मामांचं दर्शन घेण्यासाठी. आणि इथे प्रसादाचे स्टॉल आहेत आणि समोरच मामांचं मंदिर आहे. देखा बघितलं तुम्ही, तिथे कळस पण दिसत असेल तुम्हाला. तू किती वेळा आलास बाळमामा? आदमापूरला पण पहिल्यांदा आलेला. हा,
का बोलतो मस्त येऊन गेलोय की लक्षात येत नाही. पहिल्यांदा झाला असेल. पहिल्यांदा झालं होतं. जाऊया आता मेटकीमध्ये पण दर्शन घेऊयात. आणि मामांचं दर्शन घेऊन झाल्यावर मग तिकडे सत्यावा देवीचं अजून एक मंदिर आहे, तिथे देखील जायचं. मग ते पाया पडून झाल्यावरती मग विटायला जायचं आपल्याला. आज एका सांगली काम चाललं थोडं या साईडला मंदिरासमोर. तर मंडळी हे बघा मंदिराची लाईन आहे आणि म्हणजे जास्त गर्दी नाहीच आहे बोललं तरी झाली गर्दी. 5 मिनिटात दर्शन होणार कारण इथे मामांचं मंदिर आहे मुख्य, तिथे दर्शन घेऊन आपण जाऊयात. पण इथे शूटिंगसाठी अलाउड नसल्यामुळे आपण इथूनच शूट घेतो आणि मग बाहेरच शूट करूया. आपण जाऊयात आता दर्शन घेऊयात मामांचं. मामांच्या माता म्हणजे सत्यावा देवी यांचं दर्शन घेण्यासाठी. यांचं देखील मेतकीपासून 500-600 मीटरवरतीच आहे हे मंदिर आणि हे देखील अतिशय पाण्यासारखं आहे बघा. म्हणजे प्रसादाची स्टॉल आहे आणि साईडला 1 किलोमीटरच्या पण आत आहे, खूप आत आहे. 600 मीटर पण खूप आहे. आणि हा असा मुख्य प्रवेशद्वार आहे. मस्त आहे. अतिशय सुंदर असं मंदिराचं बांधकाम आहे, ज्यामध्ये आपल्याला समुद्र मंथनाचं देखील पाहायला भेटतं दृश्य जे बनवलं त्यांनी. एकदम मस्त. जाऊयात आता आतून दर्शन घेऊन येऊयात. मंदिर दगडी बांधकाम आहे त्याचे चांगलं. दगडी बांधकाम पण बघा एकदम मस्त पद्धतीने केलेलं आहे. मंदिर एकदम मस्त आणि मोठं आहे गाभारा. दर्शन रांग आहे. मामांच्या माता सत्यवा यांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण निघालेलो आहोत विट्याला. आणि 120 किलोमीटर आहे. 7 वाजता. खरं तर खूप लांबचा पल्ला आता या टायमिंगला, कारण वाजलेत बघा 7 आणि आपण निघतो आता. पण मामांनी आपल्याकडनं सेवा करून घेतली, त्याचा खूप म्हणजे भारी वाटलं. कारण एक सेवा झाली तर बोलता येत नाही, पण त्याला भाग्य लागतं असं म्हणेन मी. आणि खरंच खूप भारी वाटलं. असं वाटलं की मामांनीच बोलवलेलं आज आणि मस्त वाटलं. खरंच आजचा दिवस चांगलाच गेला आणि भारी वाटला. आता जाऊयात विट्याला आणि बघूयात पुढे काय काय होतं. फायनली मावशीच्या गावी पोचलोय. खूप वेळ झाला. किती वाजले? 10:30 वाजायला आले. मावशी बघा आमच्या फोनवर बोलते. व्हिडिओ कॉल चालू आहे. अगं होय तर व्हिडिओ कॉलिंग चालू आहे. अगं नाही व्हिडिओ काढतो बघा आमचा दीपक शेठ. हे आमची मावशी वाट बघते विचारी. नाही का वाट बघते म्हणजे किती वाट बघायचं सांग बरं. हा अगं लय वेळ झाला. अगं हो कसं आहे बरं आहे. सकाळ ओळखलंच नाही या दोघांना तिघांना ओळखलं असतं. पाय पडताय कटाळा यायला का नाही तुम्हाला. या. कशाला पाया पडताय सगळं? बरं आहे का? जेवूया आणि बघूया काय काय होतं. तर मंडळी आज होता आपला 4था दिवस गावच्या व्लॉगमधील आणि आज आपण आलो आता विट्यामध्ये म्हणजेच आपल्या मावशीच्या गावाला. आणि ते आलो, मावशीला भेटलो. मावशी देखील खुश झाली, आम्हाला देखील बरं वाटलं. आता जेवलो मस्त. मावशीने मस्त जेवण केलेलं होतं आपल्यासाठी आणि जेवलो. आजचा दिवस पण मस्त झाला. आपण आदित्यच्या घरच्यांना भेटलो. परत आमचा एक मित्र आहे त्या घरी पण गेलो कोल्हापूरमध्येच. परत आदमापूरला दर्शन घेतलं बाळूमामांचं आणि मग आपण विट्याला आलो. मोठा प्रवास होता आपला. 10:15 10:30 वाजले. आपण सकाळी निघालेलो होतो 10 पर्यंत निघालेलो होतो सकाळी आणि संध्याकाळी आपण 10:30 पर्यंत पोचलो घरी इकडे.
तर बऱ्यापैकी मजा केली आज पण, आणि उद्या बघूयात काय काय होतं. तर 5वा दिवस बघण्यासाठी सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.